आता आपण जाणून घेणार आहोत सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेच्या कार्याची आणि विविध उपक्रमांची माहिती. सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था ही सन 2022 पासून नोंदणीकृत संस्था असून संस्थेचे कार्य मुख्यतः दुर्ग संवर्धन, सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक उपक्रम या तीन प्रमुख शाखांमध्ये सुरू आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया संस्थेच्या दुर्ग संवर्धन कार्याबद्दल. संस्थेमार्फत आजवर किल्ले मल्हारगड, सिंहगड आणि कोकणातील किल्ले सुवर्णदुर्ग येथे विविध दुर्ग संवर्धन उपक्रम राबविण्यात आले आहे. दुर्ग संवर्धनाचे कार्य करताना केवळ प्रत्यक्ष श्रमांवर भर न देता शास्त्रीय अभ्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक शासकीय परवानग्या यांचा समन्वय साधला जातो. कोणत्याही किल्ल्यावर संवर्धनाचे काम सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम त्या किल्ल्याच्या विद्यमान संरचनेचा अभ्यास केला जातो. त्यानंतर कोणत्या घटकावर काम करणे आवश्यक आहे याचे नियोजन केले जाते. संबंधित विषयातील विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शनही घेतले जाते आणि आवश्यक त्या ठिकाणी राज्य पुरातत्व विभागाच्या परवानग्या घेऊनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाते. किल्ले मल्हारगडावर संस्थेमार्फत वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. त्यासोबतच किल्ल्याच्या तटबंदी बाहेर वाढलेल्या झाडांची छाटणी करण्यात आली. या झाडांच्या मुळांमध्ये तटबंदीच्या संरचनेवर परिणाम होऊन तिचे नुकसान होण्यास सुरुवात झाली होती. छाटणी केल्यानंतर या झाडांची पुन्हा अनियंत्रित वाढ होऊ नये यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती औषध फवारणी करण्यात आली. मात्र या प्रक्रियेत एक महत्वाची बाब लक्षात घेण्यात आली. काही ठिकाणी झाडांची मुळे तटबंदीच्या भिंतीमध्ये खोलवर रुजलेली असतात. अशा परिस्थितीत झाड पूर्णपणे मृत झाल्यास त्याच्या मुळांमुळे भिंतीची संरचनात्मक स्थिरता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे झाडांचे व्यवस्थापन करताना तटबंदीचे संरक्षण आणि तिची संरचनात्मक सुरक्षितता यांचा समतोल राखत हे काम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. यानंतर संस्थेने किल्ले सिंहगडावर मोठ्या प्रमाणावर दुर्ग संवर्धनाचे काम केले. सिंहगडावरील भौगोलिक परिस्थिती आणि काही भागांतील उंच सखल धोकादायक संरचनेमुळे येथे काम करणे आव्हानात्मक होते. मात्र सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत संस्थेच्या सदस्यांना रॅपलिंगचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच कामात सहभागी होणाऱ्या सदस्यांचा विमा काढून आवश्यक सुरक्षा उपायांसह संवर्धनाचे काम करण्यात आले. सिंहगडावर वृक्ष लागवडीचा उपक्रमही राबविण्यात आला. मात्र झाडे लावण्यापूर्वी तेथील मातीचे परीक्षण करण्यात आले आणि त्या अनुषंगाने योग्य ठिकाणी योग्य प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली. यासोबतच तटबंदीमधून पुन्हा उगवलेल्या झाडांची छाटणी करून तटबंदीचे संरक्षण करण्याचे काम करण्यात आले. संस्थेच्या दुर्ग संवर्धन कार्यामध्ये सर्वाधिक व्यापक काम सिंहगडावरती करण्यात आले आहे. यामध्ये झुंजार बुरुज परिसरातील माती काढून पायरी मार्ग मोकळा करणे, गडावरील 2 मंदिरांची डागडुजी करणे, तसेच अत्यंत महत्वाचे म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक 3 येथे पूर्णपणे मातीखाली काढला गेलेला पायरी मार्ग पुन्हा उघडा करणे अशा विविध कामांचा समावेश आहे. दुर्ग संवर्धनासोबतच सांस्कृतिक वारशाचे जतन आणि परंपरांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने संस्थेने किल्ले सिंहगडावर सलग 5 वर्ष दसरा, शस्त्रपूजन आणि गडपूजनाचे सोहळे यशस्वीपणे आयोजित केले आहेत. यानंतर संस्थेने कोकणातील किल्ले सुवर्णदुर्गावर देखील काही काळ संवर्धनाचे काम केले. यामध्ये तटबंदीमधून वाढलेल्या झाडांची छाटणी करण्यात आली. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्याचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण देखील करण्यात आले. या माध्यमातून केलेल्या संवर्धन कार्याची नोंद भविष्यातील अभ्यास आणि पुढील संवर्धनाच्या दृष्टीने जतन करण्यात आली. आता जाणून घेऊया सामाजिक उपक्रमाबद्दल. दुर्ग संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकीही जपत समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविणे हे देखील संस्थेच्या कार्याचे महत्वाचे अंग आहे. कोविड-19 महामारीच्या काळात
कामगार वर्ग तसेच वेश्या व्यवसाय परिसरातील महिलांसाठी संस्थेमार्फत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच वाढदिवस, रिसेप्शन, वास्तुशांती यांच्यासारख्या विविध कार्यक्रमांनंतर शिल्लक राहिलेले अन्न वाया जाऊ न देता हे गरजू व्यक्ती आणि कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पाटणूस गावातील आदिवासी भागात गरजू कुटुंबांना धान्याचे किटचे वाटप करण्यात आले. तसेच मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 150 कुटुंबांना 150 धान्याच्या किटचे वाटप संस्थेमार्फत करण्यात आले. प्रत्येक किटमध्ये जीवनावश्यक 15 वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. सामाजिक विकासामध्ये शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठीही विशेष उपक्रम राबविले आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेमार्फत करण्यात आले. असाच शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील होट्टेल गावातील विद्यार्थ्यांसाठीही राबविण्यात आला होता. तसेच ग्रामीण भागातील रक्तपेढ्यांमध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा आणि त्याच महिलांच्या आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन संस्थेने रक्तदान शिबिरांचेही आयोजन केले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या आणि साहसी उपक्रमांच्या दृष्टीने महिला दिनानिमित्त किल्ले सिंहगडावर मोफत रॅपलिंग प्रशिक्षणाचे आयोजन देखील संस्थेमार्फत करण्यात आले होते. यासोबतच प्राचीन भारतीय वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं सोलापूर जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांची तसेच बारवांची स्वच्छता आणि साफसफाईचे कार्य संस्थेमार्फत करण्यात आले होते. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्था सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक मदत, आपत्तीग्रस्तांचे सहाय्य आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या कार्याची तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची शाखा म्हणजे शैक्षणिक उपक्रम. इतिहास आणि पुरातत्वशास्त्र या विषयांचे ज्ञान अधिक व्यापक स्तरावर पोहोचावे आणि सामान्य नागरिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला आपल्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करता यावा या उद्देशाने संस्था विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. आजवर संस्थेने भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सहकार्याने इतिहास आणि पुरातत्वशास्त्रातील विविध विषयांवर जवळपास 24 ऑनलाईन अभ्यासक्रमांचे आयोजन केले आहे. या अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत सुमारे 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. या अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विषयासाठी त्या क्षेत्रातील विशेष तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. तसेच हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या मातृभाषेत अर्थात मराठी माध्यमातून घेण्यावर संस्थेचा विशेष भर आहे. अभ्यासक्रमाची गुणवत्ता, विषयाची शास्त्रीय मांडणी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे या तीनही बाबींना समान महत्त्व देत संस्थेने शैक्षणिक कार्य सुरू आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमांसोबतच संस्थेमार्फत दर महिन्याला किमान 2 वेगवेगळ्या विषयांवर सर्वांसाठी मोफत व्याख्यानांचे आयोजन केले जाते. इतिहास, पुरातत्वशास्त्र, वारसा आणि संबंधित विषयांतील तज्ञ व्यक्तींना या व्याख्यानांसाठी आमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. शिक्षण केवळ वर्गखोली किंवा ऑनलाईन माध्यमापुरतेच मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष वारसास्थळांवर जाऊन अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देते. हा देखील संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी संस्था दर महिन्याला किमान एका वारसा सहलीचे आयोजन करण्याचा प्रयत्न करते. या सहलींमध्ये पुणे शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा समावेश असतो. तसेच काही प्रसंगी पुणे शहराबाहेरील महत्त्वाच्या वारसा स्थळांचाही भेट दिली जाते.
या वारसा सहलींचे आयोजन संबंधित क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. यामध्ये डॉक्टर सूरज पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली कान्हेरी लेणी, श्री गोपाल जोगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदेश्वर मंदिर, सिन्नर, तसेच डॉक्टर सचिन जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड अशा विविध वारसा सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ऐतिहासिक वास्तू, पुरातत्वीय स्थळे आणि सांस्कृतिक वारसा यांचा अभ्यास प्रत्यक्ष स्थळ भेटीद्वारे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून करण्याची संधी सहभागींना मिळते. यासोबतच संस्थेमार्फत वेळोवेळी विविध किल्ल्यांवर ट्रेकिंग आणि ट्रेकर्स उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. साहस, इतिहास आणि वारसा संवर्धन यांचा संगम साधत नव्या पिढीला आपल्या गडकिल्ल्यांशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. दुर्ग संवर्धनातून ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, सामाजिक उपक्रमांतून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात आणि शैक्षणिक उपक्रमांतून इतिहास व पुरातत्व ज्ञान समाजापर्यंत पोहोचविणे या त्रिसूत्रीवरती सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचा कार्यप्रवास उभा आहे. वारसा जपण्याची जबाबदारी, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि ज्ञानाचा प्रसार करण्याची भूमिका या उद्देशाने सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था आपले कार्य सातत्याने पुढे नेत आहे. इतिहास समजावून घेण्यासाठी, वारसा जतन करण्यासाठी आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रवास अविरतपणे सुरू राहणार आहे. धन्यवाद.